मोबाईल चेक करा आणि त्याच्यातून नक्की धागेद्वारे पोस्ट करते आपण त्या बाबतीमध्ये बघू. तर तशा पद्धतीनं तिथे HPD काम केलेलं आहे. माझ्या इकडं सारखा पाऊस आणि बाकीच्या गोष्टी चालल्या, परंतु मी तिकडं बीडला आल्यानंतर तुम्हाला समक्ष भेटायला येईलच. परंतु आता इकडच्या बाबतीमध्ये कुणाच्या एकमेकांच्या बाबतीत असेल घरच्या कामाने, आणि त्याच्यामुळे आम्ही कुणालाही सोडणार नाही. जे कोणी दोषी असतील, ज्याचं कोणाचं त्याच्यामध्ये ज्यांच्या त्रासामुळं आपल्या मुलींनी, आपल्या डॉक्टर ताईंनी स्वतःचं जीवन संपवलेलं आहे, त्यांचं पूर्ण छडा लावण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू, ही खात्री आणि विश्वास काका मी तुम्हाला देतो. एवढीच अपेक्षा आहे दादा तुमच्याकडून आमची. नाही, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला माहिती की निःशब्दाचा तसा पक्का आहे. 100% त्याच्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप होऊन देणार नाही. तुम्ही त्याच्यामध्ये काळजी करू नका. एक तर सोन्यासारखी मुलगी आपली डॉक्टर मुलगी करताना तुम्हाला तुमच्या पत्नीला किती कष्ट घ्यावे लागले, काय त्रास सहन करावा लागला आहे त्याचं त्यालाच माहिती असतं. पण जे काही झालेलं आहे त्याला पूर्णपणे पोलिसांना ते सांगितलं की बाबा कुठल्याही परिस्थितीत जेव्हा आपण तिघांचे टोल, म्हणजे आता तो फोन करायचे, नंतर तो पोलीस ऑफिसर आणि ताईंचा पण, अशा तिघांच्या टोलच्या मध्ये साधारण ही गोष्टी लक्षामध्ये येतात किंवा काय समस्या झाल्या काय काय. आता नवीन खूप नवीन मशिनरी मशीन निघालेले संपूर्ण फोनमध्ये मागचं जरी जे काही बोलणं झालेलं असतं ते सगळं रेकॉर्ड झालेलं असतं. त्याच्यातनं बरोबर धागेदोरे मिळायला मदत होतात ते काका. महिला आयोगाच्या ताईंनी बोललेलं सर आम्हाला काही पटलं नाही अध्यक्षाला. त्या मताची आधी कोणी सहमतच नाहीये. मी कधीच तुम्हाला तसं म्हणलं नाही. वास्तविक असं म्हणजे नेहमी आपण काय त्याच्या संदर्भात झालं की आता ते इकडं यवतमाळ जिल्ह्यात आलेलो आहे, परंतु ते मी पण ते सर्व वाचलं, ते मलाही पटलेलं नाहीये. संदर्भामध्ये मी पण माझ्या पद्धतीनं असं बोलणं मागतं तुमचा प्रतिसार्थ काय, तुम्ही काय असं बोलला तिथे विचारणार आहे. मुद्दा काय आहे दादा की एक आपला महिला आयोग म्हणजे महिलेच्या सुरक्षितेसाठी आहे. त्यांनी पहिलं पीडित कुटुंबाला येऊन भेट द्यायला पाहिजे आणि त्यांचं ऐकल्यानंतर काय देणं का होईना स्टेटमेंट, पण त्या आरोपीच्या घरी जाऊन भेट देऊन स्टेटमेंट देतात म्हणजे ते आम्हाला थोडंसं दुःख झालं दादा. अजिबात त्या गोष्टीचं समर्थन करणं हे अतिशय चुकीचं झालंय. मी त्यांना ते त्याच्याबद्दलचं असं का तुम्ही स्टेटमेंट केलं, त्याच्या मागचं काय तुमचं कारण आहे असे पद्धतीनं माहिती देण्याचा प्रयत्न करणार. आम्हाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे आमची. डॉक्टर आहे चुलत भाऊ तिचा. नमस्कार साहेब. डॉक्टर साहेब नमस्कार. डॉक्टर आज मला माहिती आहे, परंतु काय झालंय ते इतकं चुकीचं घडलं नाही. आम्ही पण त्याच्या शॉप मध्ये जाऊ किंवा असं कसं एखादी चांगली समजलेली म्हणजे डॉक्टर पहिला तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागते, कष्ट घ्यावे लागतात ते तुम्हाला माहिती आहे. आणि डॉक्टरांकडे थोडं तरी त्यांना सगळ्या गोष्टी शरीराची पूर्ण बॉडीची माहिती असल्यामुळं त्यांना या सगळ्या गोष्टी कळतात. परंतु बरेच गाठ टोकाचं पाऊल त्याचं ते जरा त्याच्या मुलात आम्ही जातोय तिथं कुठेही निराश अपेक्षित डॉक्टरच्या बोललेच नाही. साहेब आमचं फक्त हेच म्हणणं आहे की कारण आम्ही जेव्हा ऑटोप्सी रिपोर्ट वगैरे पण पाहायला गेलो काल, त्यामध्ये पण खूप संशयास्पद आहे. कारण ऑटोप्सी रिपोर्टवर जी मागणी होती माझी, मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे जसं मी त्या हातावरची मेन्शन्स केलेली नोट पाहिली, सुसाईड नोट, त्यानंतर की फॉरेन्सिक एक्सपर्टकडूनच व्हायला हवं होतं तर ते झालेलं नाहीये. आणि ऑटोप्सी रिपोर्टमध्ये टाइम सिन्स डेथ मेन्शन नाहीये.
आणि जो पोलिसांचा अंदाजे टाइम आहे तो पण चुकीचा आहे. मग हे सगळं जाणून बुजून केलं जात आहे का, की 6 दिवस होऊनही बरोबर ऑटोप्सी रिपोर्ट का दिला जात नाही, हे आमचं म्हणणं आहे. आणि सर पोलीस जे तिथे तपास करणारे त्यांना आरोपी त्यांचं जे समजा आता सध्या तपास सुरू आहे तो फक्त आरोपीला वाचवण्याच्याच संदर्भात सुरू आहे, आम्हाला न्याय मिळवून देण्याच्या संदर्भात नाहीये. त्यामुळे जी मुख्य आमची मागणी आहे समजा की SIT जरी बसवली तरी पोलीस अधिकारी त्यांच्याच दबावाखाली येतील असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे एक उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली चांगली समिती बसवावी आणि त्यामध्ये जे प्रकरण आहे हे ते कोल्हापूर हायकोर्टकडे बेंच करण्यात यावं. कारण तिथे सातारा हायकोर्ट म्हणजे सातारा कोर्टमध्ये जर झालं किंवा फलटण कोर्टमध्ये तर पूर्णपणे दबाव येईल या प्रकरणात आणि न्याय कसाच मिळू शकणार नाही असं आमचं मत आहे. मी आता यवतमाळमध्ये आहे, अमरावतीला निघालोय. अमरावतीला मुख्यमंत्री आले. मी मुख्यमंत्र्यांना सांगतो की त्यांचे छोटे बंधू डॉक्टर आहेत त्यांच्याशी बोललो, त्यांच्या वडिलांशी बोललो आणि त्या परिवाराचं म्हणणं असं आहे की आमच्या मुलीला हो हो धन्यवाद दादा, तुमचे आभारी आहोत आम्ही. आमच्या या लढ्यामध्ये फक्त आमच्यासोबत सहभागी व्हा आणि आमच्या बहिणीला न्याय मिळवून द्यावा हा प्रयत्न करा. डॉक्टर मी नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहिलेलो आहे आजपर्यंत. मी त्याच्यामध्ये जात पात धर्म भेदभाव कधी काही केलेला नाही. एक महाराष्ट्राची एक लेख म्हणून फक्त तुम्ही यामध्ये सहभागी व्हा. माणुसकीच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर आपण म्हटलं तसंच झालं पाहिजे त्या पद्धतीनं बोलतो. धन्यवाद दादा.